सांगलीतील गोपीचंद पडळकर वर्सेस जयंत पाटील या वादातील पुढचा अध्याय आता सुरू झालाय. सांगली जिल्हा बँकेला आरबीआयनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि या प्रकरणावरून सांगलीमध्ये जयंतराव वर्सेस गोपीचंद या वादाला एक नवी फोडणी मिळाल्याचं बोललं जात आहे. सांगली जिल्हा बँक सध्या जयंत पाटील यांच्या अखत्यारीत आहे असं म्हणता येईल. गेले काही दिवस या जिल्हा बँकेवरून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोघांनीही रान उठवलं होतं. या प्रकरणी आता नाबार्डकडून सांगली जिल्हा बँकेची तपासणी तथा चौकशी करण्यात आली आहे आणि या चौकशीमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळल्यानं रिझर्व्ह बँकेनं नाबार्डच्या अहवालाच्या अनुषंगानं सांगलीच्या डीसीसी बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एक प्रकारे गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला मिळालेलं हे यश आहे असं यावरून सांगलीत बोललं जात आहे. नुकतीच सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंग नाईक यांनी बँकेत लिपिक पदाची भरती करणार असल्याची माहिती जाहीर केली होती. मात्र आता या नोकर भरतीला देखील खीळ बसण्याची शक्यता आहे. नक्की काय चालू आहे सांगली जिल्हा बँकेमध्ये, कोणकोणते आरोप केले गेलेत आणि आरबीआयनं कोणत्या कारणांसाठी नोटीस बजावली, हे सगळं काही समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सांगली जिल्हा बँक आणि या बँकेची होणारी चौकशी हा खरं तर मोठा रंजक खेळ आहे असं म्हणता येईल. 2024 मध्ये सांगली जिल्हा बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या गैरकारभाराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रिया दळणकर या अधिकाऱ्याच्या अंतर्गत चौकशी चालू झाली. मात्र तत्कालीन सहकार मंत्र्यांनी ही चौकशी थांबवल्याचं बोललं गेलं. त्यानंतर आता पुन्हा सहकार मंत्र्यांनी ही बंदी उठवल्यानंतर बँकेची चौकशी चालू झाली. या प्रकरणी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या म्हणजे मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात झालेल्या अनियमित कारभाराची सहकार विभागानं चौकशी केली आणि यात तत्कालीन संचालक मंडळाच्या निर्णयामुळे बँकेचं तब्बल 50,57,00,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर चौकशी अधिकारी असणारे बिपिन मोहिते यांनी 50,57 कोटी खर्च प्रकरणी तत्कालीन संचालकांना नोटीस बजावून त्यांचं म्हणणं मागवलं होतं. याच दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या तक्रारीवरून सहकार विभागानं या चौकशीमध्ये आणखीन 6 मुद्दे समाविष्ट करण्याचे आदेश दिले. या सहकार प्रकरणात बँकेचे 31,32,00,000 रुपयांचं नुकसान झाल्याचं म्हटलं गेलं. त्यामुळं या सर्व संचालकांची कलम 88 अंतर्गत एकूण रक्कम 81.91 कोटीची चौकशी सुरू होती. या कथित अनियमितता प्रकरणातील चौकशी विरोधात आजी माजी संचालकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जाऊन याचिका दाखल केली होती की या चौकशीला स्थगिती देण्यात यावी. मात्र ही चौकशी चालू होती आणि आता या प्रकरणात नाबार्डनं दिलेल्या अहवालावरून रिझर्व्ह बँकेनं डीसीसीला नोटीस पाठवली. या नोटीसीच्या अनुषंगानं गोपीचंद पडळकर यांनी या बँकेच्या संचालक मंडळावर काय काय आरोप केले होते ते आता आपण पाहूया. नंबर 1, नियमबाह्य व बेकायदेशीर कर्ज वाटप. बँकेच्या आजी माजी संचालकांनी स्वतःशी संबंधित खाजगी संस्था, सूतगिरण्या आणि साखर कारखान्यांना नियमांना हरताळ फासून कोट्यावधी रुपयांची कर्ज वाटली आहेत. मूळ कर्ज थकीत असतानाही 50 कोटींपासून 250 कोटी रुपयांपर्यंतची अतिरिक्त कर्ज बेकायदेशीरपणे दिली गेली आहेत. क्रमांक 2चा आरोप आहे कर्जमाफीत गैरव्यवहार. रिझर्व्ह बँकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता संचालकांच्या मर्जीतील आणि नातेवाईकांच्या संस्थांची कोट्यावधी रुपयांची कर्ज बेकायदेशीरपणे माफ करण्यात आली. नंबर 3चा आरोप आहे निष्क्रिय खात्यांचा गैरवापर. बँकेतील तब्बल 1,638 निष्क्रिय खाती कोणतीही केवायसी प्रक्रिया न करता अचानक सुरू करण्यात आली, ज्यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा संशय आहे. क्रमांक 4, बोगस नोकर भरती. सध्या सुरू असलेली 444 जागांची कनिष्ठ लिपिक भरती ही पूर्णपणे बोगसगिरी आणि पैशांचा गैरव्यवहार करण्यासाठी सुरू केला असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या भरतीत स्थानिक बेरोजगार तरुणांची व पालकांची फसवणूक होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यासोबतच गोपीचंद पडळकर यांनी या सांगली जिल्हा बँकेवर आणखीनही काही प्रकरणांमध्ये आरोप केले होते. यासोबतच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आता शेतकऱ्यांची बँक राहिली नसून ती सत्ताधाऱ्यांच्या लुटीचं केंद्र बनली आहे, असाही आरोप त्यांनी केलेला. खरं तर ग्रामीण भागात आजही जिल्हा बँकेवर तुमची सत्ता असणं म्हणजे जिल्ह्याच्या अर्थकारणावर
तुमची सत्ता असल्याचं मानलं जातं आणि यातूनच प्रस्थापित चेहरे हे जिल्हा बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी देखील एकत्र येत जिल्हा बँकेच्या विरोधात जे रान पेटवलंय त्याचं प्रमुख कारण देखील हेच आहे. गेली काही वर्ष सांगली जिल्हा बँकेवर जयंत पाटील यांच्या अखत्यारीत सत्ता राहिली आहे किंवा त्यांच्या विचाराचे संचालक या जिल्हा बँकेवर राहिलेले आहेत. यात एक मोठी गंमत आहे. आज जिल्हा बँकेचे अध्यक्ष असणारे मानसिंगराव नाईक यांच्या कार्यकाळात ही चौकशी होणार आहे. मात्र एकेकाळी याच मानसिंग नाईक यांनी त्यांना अध्यक्षपद मिळालं नाही म्हणून या बँकेच्या व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी केलेली. तत्कालीन अध्यक्ष राहिलेल्या दिलीप तात्या पाटील यांच्या कालावधीत झालेल्या व्यवहारांबद्दल चौकशी करण्याची मागणी मानसिंग नाईक यांनी केलेली. मानसिंग नाईक हे जयंत पाटील यांच्या जवळचे मानले जातात आणि आता योगायोग असा आहे की मानसिंग नाईक हे अध्यक्ष झाल्यानंतर या बँकेची चौकशी होतीये. आरबीआयनं सध्या डीसीसी बँकेला कारणे दाखवा पाठवलेली नोटीस ही राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर गोपीचंद पडळकर यांनी राजकारणाच्या आखाड्यात जयंत पाटील यांच्यावर टाकलेला एक प्रकारचा डाव मानला जातो. एक प्रकारे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना जो कात्रजचा घाट दाखवला होता त्याचा बदला या नोटिसीच्या रूपाने घेतल्याचं बोललं जात आहे. खरं तर जिल्हा बँकेवर आज असणारे संचालक हे वेगवेगळ्या पक्षातील आहेत. मात्र स्थानिक राजकारणात त्यातही जिल्हा बँकेच्या राजकारणात बहुतांश राजकारणी हे पक्षीय मतभेद विसरून एकत्र आलेले असतात. त्याला कारण असतं की ग्रामीण भागात या बँकेचं असणारं अर्थकारणातलं महत्व. या संचालक मंडळात सध्या काही भाजपच्या जवळचेही आहेत. मात्र असं असलं तरी या बँकेवर जयंत पाटलांचीच मक्तेदारी आहे हे विसरून चालणार नाही. तुम्हाला जर स्थानिक पातळीवर खास करून ग्रामीण भागात जर तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर सहकार क्षेत्रात तुमचा दबदबा राहणं गरजेचं आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोघांनीही हीच मेक ओळखली आणि त्यामुळेच या दोघांनी एकत्र येत जयंत पाटलांच्या विरोधात शड्डू ठोकायला सुरुवात केली. या बँकेला आरबीआयनं पाठवलेली नोटीस हे कुठं ना कुठं त्याचं यश आहे असं म्हणता येईल. आजवर सांगली जिल्ह्याच्या राजकारणात जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातलं उंदरा मांजराचं भांडण हे काही नवीन नाहीये. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा संघर्ष सांगलीत नेहमीच पाहायला मिळतो. त्यातही खास करून पडळकर विरुद्ध पाटील हा संघर्ष राज्याला कायमच बघायला मिळालाय. त्यात जयंत पाटील यांनी खोत यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली होती. पण आता या सगळ्या संघर्षात जिल्हा बँकेच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांनी स्वतःची स्वतंत्र आक्रमक भूमिका तयार केली असं म्हणताय. सोबतच या माध्यमातून पडळकर हे जयंत पाटलांना एकामागून एक धक्के देण्याचा प्रयत्न करून त्यात यशस्वी होत असल्याचंही म्हणता येईल. कारण नुकतंच बाजार समितीचं त्रिभाजन देखील झालेलं आहे. गोपीचंद पडळकर यांची फक्त या बँकेची चौकशी करावी इतकीच मागणी नाहीये तर यासोबतच बँकेवर प्रशासक लागू करावा अशी देखील त्यांनी मागणी केली. तुर्तास आता जिल्हा बँक रिझर्व्ह बँकेच्या नोटिसीला काय उत्तर देते याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. सोबतच जिल्हा बँकेनं घोषित केलेल्या भरतीचं काय होतं याची सर्वसामान्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र सांगली जिल्हा बँकेतील या घडामोडींबद्दल तुमची मतं काय आहेत? तुम्हाला काय वाटते या प्रकरणी संचालकांवर काय कार्यवाही होईल आणि याचा जयंत पाटलांना कसा फटका बसेल? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.